मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला सायली कल्पनाची ॲक्टिंग करत असते आणि अर्जुन तिच्याशी बोलत असतो. अर्जुन आणि सायली दोघेजण बाळाचं प्लॅनिंग करत आहेत असं कल्पनाला वाटत असतं आणि मग कल्पनाला काय सांगावं हे त्या दोघांना सुद्धा कळत नसल्यामुळे ते दोघे पण त्या गोष्टीची रिहर्सल करत असतात. पण अर्जुनला कल्पनाला काय सांगावे काही सुद्धा कळत नसते. तो बोलतो की मिस सायली, तुम्ही ट्राय करा, मी मम्मा होतो. आणि मग तो कल्पनाची ॲक्टिंग करू लागतो. पण सायलीला सुद्धा काय बोलावे काही सुद्धा कळत नसते. अर्जुन बोलतो की आपण संध्याकाळी बघू काय आहे ते. आता उगीचच विचार करत बसायला नको. इकडे आता प्रिया, रविराज, सुमन आणि नागराज डेड बॉडी पाहत असतात. पोलिसांनी डेड बॉडी उघडून दाखवल्यावर रविराज बोलतो, हा तर चेहरा किती जळाला आहे, कसं काय ओळखायचं? सुमनला वाटत असतं की हा प्रतिमाचा देह नसणार आहे. पण इतक्यात प्रिया बोलते की इन्स्पेक्टर साहेब, ही माझी आई आहे, हे तुम्ही कशावरून बोलत आहात? इन्स्पेक्टर मग त्यांना काही वस्तू दाखवतो आणि बोलतो की या तुम्ही चेक करा. रविराज त्या वस्तू पाहतो तर मग त्या वस्तू प्रतिमाच्याच असतात. तो सुमनला दाखवतो तर मग सुमन बोलते की ह्या तर आपल्या प्रतिमा वहिनींच्याच वस्तू आहेत. आता मग प्रिया मुद्दाम रडायचं नाटक करू लागते. इकडे कल्पनाने घरातल्या सर्व माणसांना थांबवून ठेवलेलं असतं आणि अर्जुन आल्यावर सर्वांना फारच चांगली बातमी देणार आहे असं ती बोललेली असते. त्यामुळे मग पूर्ण आजी, कल्पना, अस्मिता या सगळ्याच बाहेर बसलेल्या असतात. अस्मिता बोलत असते की कधी येणार आहे अर्जुन, किती वेळ झाला आहे आता, आणि अशी कोणती आनंदाची बातमी देणार आहे तो. सर्वजण फारच ताटकळलेले असतात. कल्पना बोलते की थांबा, अर्जुन आल्यावर कळेलच आपल्या सर्वांना. इकडे रविराज प्रतिमाच्या फोटोकडे पाहत असतो आणि सुमन पण बाजूला उभी असते. नागराज आणि प्रिया बाजूला बसलेले असतात. प्रिया मग उगीचच ओव्हर ॲक्टिंग करायला जाते आणि ती मग रविराजला बोलते की नाही, माझा तर विश्वासच बसत नाही की ती माझी आई आहे. मी ना देवाला जाब विचारणार आहे आणि ती माझी आई आहे का नाही याची टेस्ट करणार आहे. रविराज बोलतो की तन्वी बाळा, तू आत्ता सध्या भावनेच्या भरामध्ये जे काही बोललीस ना, ते फारच महत्त्वाचं होतं. आता या सगळ्यामध्ये आपल्याकडे एकच उपाय आहे आणि तुझी आणि त्या बॉडीची DNA टेस्ट केल्यावर आपल्याला लगेच कळेल की खरं काय आहे. नागराज मात्र आता प्रियाकडे तिरकस नजरेने पाहू लागतो. उगीच हिला ओव्हर ॲक्टिंग करायची काही गरज होती का असा विचार मग तो करू लागतो. इकडे आता सायली अर्जुनला फोन लावत असते कारण फारच उशीर झालेला असतो. अर्जुन अजून घरी आलेला नसतो आणि खाली सर्वजण अर्जुनची वाट पाहत बसलेले असतात. अर्जुन इतक्यात बंगल्याच्या बाहेर येतो आणि गाडीतून खाली उतरतो. तो मग सायलीचा फोन उचलतो. सायली त्याला बोलते की घरी सर्वजण तुमची वाट पाहत बसलेले आहेत. तुम्ही आता सर्वांना काय उत्तर देणार आहात? तुम्ही दिवसभर काही प्लॅनिंग केलंय का? अर्जुन बोलतो की नाही. तुम्ही काही विचार केला आहे का? सायली बोलते की आता काय करायचं आपण? आणि मग ते दोघे पण विचारात पडलेले असतात. इकडे घरामध्ये अस्मिता कल्पनाला बोलत असते की कधी येतोय अर्जुन? कसली आनंदाची बातमी आहे एवढी? कल्पना बोलते की मी तर पेढे पण आणून ठेवलेले आहेत. पूर्णाजी बोलते की अगं तुला माहीत तरी आहे का की काय बातमी आहे? कल्पना बोलते की छानच बातमी असणार आहे. अस्मिता बोलते की पण अर्जुन येतोय का नाही? किती उशीर झाला आहे? इतक्यात अर्जुन येतो आणि सायली पण येते. लगेच सगळेजण त्यांना विचारू लागतात की काय महत्त्वाची बातमी आहे? सांग बाबा एकदाची. आता मग अर्जुन बोलतो, मधुभाऊंची केस मी आता लवकरच जिंकणार आहे. सायली बोलते की यांना साक्षीविरुद्ध फारच महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता केस लवकरच जिंकतील असं वाटतंय. आता मग अर्जुनने ही न्यूज सांगितल्यावर अस्मिता आणि पूर्णा आजीला मात्र काही ढेकळाचा पण आनंद होत नाही आणि मग त्या दोघी फारच नाराज होतात. एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू आम्हाला इतक्या उशिरापर्यंत जागं ठेवलं असं त्या बोलू लागतात आणि मग पूर्णाजी मात्र अस्मिताला घेऊन लगेच तेथून निघून जाते. त्या दोघीजणी निघून गेल्यावर अश्विन मात्र अर्जुनला मिठी मारतो आणि बोलतो की चांगली केसची तयारी करा आणि मग तो निघून जातो. आणि कल्पना मग अर्जुन आणि सायली यांना बोलते की तुम्हाला फक्त एवढीच न्यूज सांगायची होती का? जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही सांगायचं असेल ना, तरी सुद्धा तुम्ही बिनधास्त मला सांगून टाका. अर्जुनला मग कल्पना फ्रेश व्हायला सांगते आणि सायलीला सुद्धा त्याच्याबरोबर जायला सांगते. कल्पनाला मात्र त्या दोघांना मूल व्हावं अशी मनापासून इच्छा असते आणि ती त्या नादामध्येच फारच खुश असते. इकडे आता प्रिया आणि नागराज दोघेजण बोलत बसलेले असताना नागराज बोलत असतो की तुला काय गरज होती एवढी ओव्हर ॲक्टिंग करायची? प्रिया बोलते की मला काय माहित होतं तो रविराज किल्लेदार एवढी DNA टेस्ट करायला लावेल ते. नागराज बोलतो की काही सुद्धा केलं ना तरी तो हाडाचा वकील आहे. आता मग नागराज बोलतो की आता यावर काय उपाय करायचा? प्रियाला मग एक आयडिया सुचते. ती बोलते की आपण काय करू, म्हातारीला प्रतिमा वारली आहे असं सांगून टाकू. म्हणजे म्हातारी एकदम आरडाओरडा करत इकडे येईल आणि मग रविराज किल्लेदार इकडे जरा गुंतून राहील. मग आपल्याला थोडासा वेळ मिळेल आणि आपण त्यामध्ये काही करता येतंय का ना ते बघू. नागराज बोलतो की तुझं डोकं ना तर फारच सॉलिड आहे. आता एकदाची रडारड होऊ देच. आणि मग लगेच प्रिया पूर्ण आजीला फोन करू लागते.
तर मग इतक्यात रविराज तिला हाक मारून बाहेर बोलवतो. इकडे आता अर्जुन आणि सायली त्यांच्या रूममध्ये येतात. पण सायली मात्र फारच नाराज झालेली असते. ती अर्जुनला बोलत असते की आपण आईंना सगळं खरं काही ते सांगून टाकू. अर्जुन बोलतो की मागच्या वेळेस मम्माला खरं कळल्यावर फारच त्रास झाला होता. त्यामुळे मी तिला खरं बोलू शकलो नाही. सायली बोलते की एक ना एक दिवस त्यांना खरंच कळणारच आहे. मग त्यांना किती त्रास होईल. अर्जुन बोलतो की बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही आता तिला काही सुद्धा सांगू नका. मागच्या वेळेला तुम्ही प्रेग्नंट होता, त्यामुळे आपल्याला फार मोठा प्रॉब्लेम होता. पण यावेळेस तसं काही सुद्धा नाही. मम्माला जरी वाटलं ना की आपण प्रयत्न करत आहोत, तरी सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही. लग्न झाल्यानंतर कितीतरी दिवसांनी काही कपल एवढे प्रयत्न करतात, पण तरी सुद्धा त्यांना मूल होत नाही. मम्मा आपल्या बाबतीत तसं ॲडजस्ट करणारच ना. आता मग सायली अर्जुनचं काही सुद्धा ऐकून घेत नाही आणि ती बोलते की काही सुद्धा झालं ना, तरी पण मी आईंना खरं काय ते सांगणारच आहे. सायलीच्या बोलण्याने मात्र अर्जुन फार हादरतो आणि इतक्यात एपिसोड संपतो. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.